नमस्कार. आज दिनांक 16 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती त्यासोबतच इतर कोणत्याही महाराष्ट्रातील सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करताय, तर हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठीच बनवत आहोत, जेणेकरून या परीक्षांच्या पॅटर्ननुसार सराव प्रश्न तुम्हाला सोडवता यावेत. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करू शकता. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, जागतिक युवा कौशल्य दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. त्यासोबतच याची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने याची घोषणा डिसेंबर 2014 केली होती. कधी? 2014. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 2. 2026च्या जागतिक युवा कौशल्य दिनाची अधिकृत थीम किंवा संकल्पना काय होती? आता आपण पाहिलं 15 जुलै हा दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर 2026च्या या दिवसाची थीम होती सामायिक भविष्यासाठी कौशल्ये, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. इंग्लिशमध्ये पाहिलं तर स्किल्स फॉर शेअर्ड फ्युचर. मग याचं उत्तर काय झालं? पर्याय सी. पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 3. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लॉर्ड्सच्या मैदानावर 5 विकेट्स घेऊन लॉर्ड्स ऑनर्स बोर्डवर नाव कोरणारी जगातील पहिली महिला कोण ठरलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लॉर्ड्स मैदानावर, इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर 5 विकेट्स घेऊन लॉर्ड्स ऑनर्स बोर्ड म्हणजे या ठिकाणी असलेल्या सन्माननीय बोर्डावर नाव कोरणारी पहिली जगातील महिला किंवा पहिली भारतीय महिला कोण? तर क्रांती गौड हे नाव लक्षात ठेवायचं आहे. या 5 विकेट घेऊन पहिल्या महिला बनलेल्या आहेत, ज्यांचं नाव लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डावर आलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. या फक्त भारतातील नाही तर जगातील पहिल्या महिला आहेत. प्रश्न क्रमांक 4. लॉर्ड्स मैदानावर महिला कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण? आता या ठिकाणी पहा, हे देखील भारतीय महिला आहे. यष्टिका भाटिया यांनी लॉर्ड्स मैदानावर महिला कसोटी क्रिकेटमध्ये पहिलं शतक मिळवलेलं आहे आणि मित्रांनो, यामुळेच त्या पहिल्या भारतीय तसेच जगातील पहिल्या महिला ठरलेल्या आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. इटलीतील लोनाटो येथे आयोजित ISSF शॉटगन विश्वचषक 2026 मध्ये भारताच्या नीरू धांडा हिने कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले? या ठिकाणी पहा, नीरू धांडा भारतीय नेमबाज आहेत, ज्या महिला ट्रॅप या प्रकारामध्ये खेळतात, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? त्यांनी महिला ट्रॅप या प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, नीरू धांडा या हरियाणाच्या आहेत. पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 6. भारतातील पहिले उच्च उंचीवरील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? आपण मागे प्रश्न पाहिला होता. भारतातील पहिलं उच्च उंचीवरील वैद्यकशास्त्रातील संशोधन केंद्र आहे ते हिमाचल प्रदेशमध्ये उभारलं किंवा स्थापन केलं जाणार आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. भारताचे पहिले स्वदेशी ग्रीन रेफ्रिजरंट तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारताचे पहिले स्वदेशी ग्रीन रेफ्रिजरंट तंत्रज्ञान आहे ते CSIR IICT हैदराबाद या संस्थेनं विकसित केलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ठरलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, सिक्कीम या राज्याची लोकसंख्या कमी आहे, त्या मानाने उत्पन्न हे मॉडरेट जरी असलं तरी देखील लोकसंख्येचा विचार केला तर हे उत्पन्न आहे ते भारतामध्ये सर्वाधिक ठरतं, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत म्हणजे पर कॅपिटा इन्कमच्या बाबतीत सिक्कीम हे भारतातील प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. पुढे जाऊयात,
प्रश्न क्रमांक 9 कडे नवी दिल्लीतील सेंट्रल विस्टा या संपूर्ण पुनर्विकास क्षेत्राचे नाव बदलून अधिकृतपणे काय ठेवण्यात आलेले आहे या ठिकाणी पहा. नवी दिल्लीमध्ये भारतातील ज्या काही प्रशासकीय इमारती आहेत त्या परिसराला काय म्हणतात? सेंट्रल विस्टा असं म्हणतात. मित्रांनो, याचं नाव बदलून आता कर्तव्य भवन परिसर असं करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 10, अविकली नावाचे जगातील पहिले आठवड्यातून एकदा घ्यायचे बेसल इन्सुलिन कोणत्या कंपनीने भारतात लॉन्च केलेलं आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, अविकली नावाचं एक इन्सुलिन आहे ज्याचं इंजेक्शन फक्त आठवड्यातून एकदा घेतलं तरी चालतं. सामान्यपणे टाईप 2 डायबिटीज ज्यांना झालेलं आहे त्यांना दररोज इंजेक्शन घ्यायला लागतं, म्हणजे वर्षाला 365 इंजेक्शन घ्यायला लागतात. परंतु हे अविकली नावाचे इंजेक्शन फक्त आठवड्यातून एकदा घेतलं तरी चालेल, म्हणजे वर्षातून इंजेक्शन फक्त 52 होतील. अशा प्रकारे मित्रांनो हे अविकली नावाचं जे इन्सुलिन आहे ते नोवो नॉर्डिक्स या डेन्मार्क मधील कंपनीनं लॉन्च केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. लक्षात ठेवायचं, कंपनीचं नाव काय? नोवो नॉर्डिस्क. कंपनी कुठली आहे? डेन्मार्क मधली आहे. आणि काय केलेलं आहे तर अविकली नावाचं इन्सुलिन लॉन्च केलेलं आहे भारतामध्ये. प्रश्न क्रमांक 11, महिला रहिवाशांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्ड योजना कोणत्या सरकारने सुरू केलेली आहे? या ठिकाणी पहा, योजनेचं नाव काय? पिंक सहेली स्मार्ट कार्ड. या अंतर्गत महिला रहिवाशांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो ही योजना आहे ती दिल्ली सरकारची आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण आहेत याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. पुन्हा एकदा ऐका, दिल्लीच्या सध्याच्या वर्तमान मुख्यमंत्री कोण आहेत कमेंट करून सांगा. पाहूया किती अभ्यास केलाय. प्रश्न क्रमांक 12, विधी शिक्षणात प्रादेशिक भाषांचे एकत्रीकरण या विषयावरील राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पहा, विधी शिक्षणावरील विधी शिक्षणात प्रादेशिक भाषांचे एकत्रीकरणासाठी असलेली राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 13, ब्रँड फायनान्स इंडिया 100 अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान व मजबूत टायर ब्रँड म्हणून कोणत्या कंपनीला स्थान मिळालेलं आहे? या ठिकाणी पहा, भारतातील सर्वात मौल्यवान आणि मजबूत टायर ब्रँड कोणता ठरलेला आहे? तर MRF हा ठरलेला आहे, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, भारताने नुकत्याच झालेल्या ब्रुसेल्स न्यूयॉर्क बैठकीत कोणत्या देशाच्या संयुक्त राष्ट्र सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे? भारतानं पॅलेस्टाईनच्या UN सदस्यत्वाला मान्यता किंवा पाठिंबा दिलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे, पॅलेस्टाईन. पुढे प्रश्न क्रमांक 15, सेमीकंडक्टर डिझाईन आणि उत्पादनांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या सेमिकॉन 2.0 कार्यक्रमाची अर्थसंकल्पीय तरतूद किती आहे? या ठिकाणी पहा, सेमिकॉन 2.0 कार्यक्रमासाठी 1,27,500 कोटी रुपये दिले जाणार आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यातील रेल्वे स्थानकावरून धावणार आहे? या ठिकाणी पहा, भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची सुरुवात ही हरियाणामधील जिंद रेल्वे स्थानकावरून होणार आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 17, ब्रिक्स देशांच्या कामगार आणि रोजगार मंत्र्यांची 12वी बैठक भारतातील कोणत्या शहरात पार पडली? ब्रिक्स म्हणजे भारत, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 देशांची ही संघटना आहे. या संघटनेच्या मंत्र्यांची 12वी बैठक कुठे पार पडली? तर हैदराबाद मध्ये पार पडली, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 18, रेल्वे प्रकल्पांसाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या पोर्टलची घोषणा केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न पहा, भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत? अश्विनी वैष्णव आहेत. आणि मित्रांनो, यांनी रेल भूमी पोर्टल नावाचं
रेल्वेसाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुलभ करणारा पोर्टल लॉन्च केलेला आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे, रेल भूमी पोर्टल. पुढे प्रश्न क्रमांक 19. भारत आणि ब्रिटन यांच्यातील ऐतिहासिक सेटा करार कोणत्या तारखेपासून लागू झाला? आता सेटा करार म्हणजे काय? CETA चा फुल फॉर्म काय आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट. मित्रांनो, हा कोणामध्ये होतो? तर भारत आणि ब्रिटनमध्ये झालेला आहे. आणि हा करार कधी झाला होता? 24 जुलै 2025 ला झालेला होता. परंतु लागू कधीपासून होतोय? 15 जुलै 2026 पासून लागू होतोय, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 20. सेटा करारानुसार भारताच्या ब्रिटनला होणाऱ्या किती टक्के निर्यातीवर 0 आयात शुल्क आकारले जाईल? आता मित्रांनो, भारताकडून ब्रिटनला जो माल जातोय त्या मालावर ब्रिटन 0% आयात शुल्क आकारणार आहे. असा किती टक्के माल असणार आहे? तर 99% मालावर 0% ड्युटी आकारली जाणार आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. म्हणजे भारताचा माल आहे तो कोणत्याही आयात शुल्काशिवाय ब्रिटनला जाणार आहे. करार कोणता? सेटा करार. प्रश्न. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मराठी व्याकरण कसं आहे? मराठी व्याकरण जर चांगलं करायचं असेल तर आपण घेऊन आलो आहोत पीडीएफचा एक संच, ज्यामध्ये आपण देत आहोत A to Z मराठी व्याकरण PDF, त्यासोबतच 168 पानांच्या मराठी व्याकरण PDF नोट्स, ज्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक कव्हर केलेला आहे. तसेच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिका, हे सर्व तुम्हाला मिळणार आहे फक्त 50 रुपयांमध्ये. ही ऑफर 3 जुलै पर्यंत नसून आता कायमस्वरूपी असणार आहे. तुम्हाला 50 रुपयांमध्ये हा PDF संच मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आपण A to Z मराठी व्याकरण देत आहोत, जी 870 पानांची PDF आहे. मराठी व्याकरणाच्या नोट्स देत आहोत, ज्याची PDF 168 पानांची आहे, आणि मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका देत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासह उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं मराठी व्याकरण चांगलं करायचं आहे तर 75 17 24 91 19 वर मेसेज करून फ्रीमध्ये डेमो पाहायला विसरू नका. डेमो फ्रीमध्ये असणार आहे. फ्रीमध्ये पहा, आवडलं तर खरेदी करा, नाही आवडलं तर करू नका. फक्त ही ऑफर तुमच्यासाठी घेऊन आला आहोत की प्रत्येकाला मराठी व्याकरणाचा सराव करता यावा आणि प्रत्येकाला कमी किमतीमध्ये हे सर्व उपलब्ध व्हावं, म्हणून आपण PDF फॉर्मॅटमध्ये देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हवं असेल तर नक्की 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून मेसेज करा. इतक्या कमीमध्ये इतकं सारं कोणीही देऊ शकत नाही, तरी देखील आम्ही देतोय, तर याचा फायदा घ्या, नक्की खरेदी करा. प्रश्न क्रमांक 21. भारत ब्रिटन सेटा करारानुसार 2030 पर्यंत दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार किती अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे? मित्रांनो, सेटा करारानुसार 2030 पर्यंत भारत आणि ब्रिटनमधील व्यापार हा 100 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. विधानं दिली जातील त्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखा, असा प्रश्न येतो. त्यामुळे या ठिकाणी एकाच पॉइंटवर सलग 4 ते 5 प्रश्न आपण घेत आहोत. प्रश्न क्रमांक 22. सेटामुळे ब्रिटनमधील वस्तूंवरील भारताचे सरासरी शुल्क 15% वरून किती टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे? आता मित्रांनो, आपलं काय झालं, आपण तिकडे जो माल पाठवतोय त्यावर आयात शुल्क 0 लागणार आहे, परंतु ब्रिटनमधील ज्या वस्तू भारतामध्ये येणार आहेत त्यावर जे शुल्क असणार आहे ते 15% होतं आधी, आता ते कमी करून 3% करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. 14 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या ITTF जागतिक क्रमवारीत कोणत्या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली? या ठिकाणी पाहायचं आहे ITTF जागतिक क्रमवारी म्हणजे काय. या ठिकाणी पाहायचं ITTF जागतिक क्रमवारी म्हणजे अशी क्रमवारी जी टेबल टेनिसमध्ये असलेल्या खेळाडूंचा क्रम दाखवते किंवा त्यांची रँक दाखवते. ITTF म्हणजे काय? इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन. मित्रांनो, याच्या अंतर्गत या यादीमध्ये भारताची मानव ठक्कर आणि मानुष शहा ही जोडी दुसऱ्या क्रमांकावर गेलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. पुढे पहा, याच क्रमवारीमध्ये सध्या प्रथम क्रमांकावर कोणती जोडी आहे? प्रथम क्रमांकावर जोडी आहे लिन शिडोंग आणि हुआंग युझेंग, म्हणजे चीनमधील खेळाडू आहेत. लिन शिडोंग आणि हुआन ह्युझेंग हे या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकाला भारतीय जोडी मानव ठक्कर आणि मानुष शहा.
पुढे प्रश्न क्रमांक 25, मानव ठक्कर आणि मानुष शहा या जोडीला कोणत्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठल्यामुळे 900 रँकिंग गुण मिळाले, ज्यामुळे त्यांची क्रमवारी सुधारली? या ठिकाणी पहा, एक स्पर्धा झाली होती 2026 ची सिंगापूर स्मॅश. यामध्ये त्यांनी 900 पॉइंट मिळाले, त्यामुळे ते काय झाले तर ITTFच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर जाऊन बसले. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. 2026च्या सिंगापूर स्मॅश या स्पर्धेमुळे ते या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.